नमस्कार, मी गणेश शिंदे. आपण पाहता जी मराठी न्यूज. बातमी म्हणजे पारदर्शकता. आपण पाहिलं असेल की आज आपण कर्मवीर जलतरण तलाव आहे. आपण काय या ठिकाणी आलेलो आहोत आणि या ठिकाणी पाहिलं असेल की आपण या ठिकाणी विद्यार्थी आहेत. हे आता पोहतायत असं नाहीये, तर हे रात्री 1 वाजल्यापासून पोहतायत आणि आज 1 वाजेपर्यंत आता पोहणार आहेत. तर काय नियोजन आपल्या बरोबर त्यांचे कोच आहेत. आपण त्यांना या संदर्भात विचारणा करूया. सर, काय सांगता येईल आज तुमचे किती पट्टू सराव करतायत आणि कशा प्रकारे सराव करतायत? नमस्कार. मी बाळराजे धनाजी पिंगळे, NIS कोच बार्शी. अ, आम्ही हा आज एक विक्रम करत आहेत, सलग 12 तास पोहण्याचा सर. रात्री मुलं 1 वाजल्यापासून स्विमिंग करतायत. आता दुपारी सर मुलांची 1 वाजता स्विमिंग संपेल. तर या या स्पर्धेसाठी किती मुलं तयार करताय तुम्ही? कसं आहे? सर ऍक्च्युली आमच्याकडे 23 स्पर्धक आहेत. पण ही स्पर्धा 12 तासाचं घेण्यामागचं एक उद्दिष्ट आहे, की आपण 9 आणि 10 एप्रिलला एक जागतिक रेकॉर्ड करतोय. श्रीलंकेतून भारतामध्ये समुद्रामार्गे पोहत येण्याचा आणि त्याच्यामध्ये सगळ्यात लहान मुलगी ही 9 वर्षाची आहे आणि सगळ्यात मोठा मुलगा हा 15 वर्षाचा आहे. त्याच्यामधले आपल्याकडे 10 जलतरणपटू आहेत आणि त्याच्यानंतर त्याच्यासोबत काही इथले स्पर्धक जॉईन झालेले आहेत, जे रेग्युलर सराव करतात. असे हे सगळे स्पर्धक आहेत. आता जवळपास त्यांना 11 तास होत आले सर स्विमिंग करत. पाहिलं असेल की 11:30 वाजलेत आणि रात्री 1 वाजल्यापासून हे चालू केलंय. सर, हे चालू करण्याच्या अगोदर त्यांच्याकडून तुम्ही काय वॉर्म अप करून घेतलं का? काय सराव करून घेतला? म्हणजे एवढं तर स्टॅमिना ठेवणं म्हणजे फार अवघड आहे. तर त्या संदर्भात त्यांच्याकडून काय तुम्ही करून घेतलं? सर वॉर्मअप म्हणजे हा एका दिवसाची तयारी नाहीये. जवळपास आम्ही ही 3 वर्ष झालं सातत्यानं सर्व पालक आणि सर्व विद्यार्थी ह्या गोष्टीची तयारी करतोय. आम्ही ह्याच्या पूर्वी 10 तासाचं एक सेशन केलं होतं. साधारण त्याला 6 ते 7 महिने झालं. आणि त्याच वेळेस आम्ही सांगितलं होतं, की आम्ही एक जागतिक रेकॉर्ड करणार आणि ते बार्शीचंच होणार, की सगळ्यात लहान वयातील यंगेस्ट स्विमर श्रीलंका टू इंडिया करणार. मुलं आल्यानंतर त्यांची जॉगिंग असेल, वॉर्मअप एक्सरसाइज असेल, स्ट्रेचिंग असेल आणि नंतर मुलं मग पाण्यात उतरतात आणि त्यांचा सराव सुरू असतो. आणि ह्या सरावासाठी फक्त ते 12 तास करण्यासाठी तर त्यांचं खूप मोठं कष्ट आहे सर. जवळपास सकाळी ते रोज 5:30 ला येतात. 7:30-8 वाजेपर्यंत सकाळी सराव करतात. संध्याकाळी 5 ला येतात. 8 वाजेपर्यंत सराव करतात. बघायला गेलं तर ह्या महिन्यामध्ये सर शाळा असतात आणि महत्वाचं म्हणजे वार्षिक एक्झाम असतात. त्या एक्झाम मध्ये सुद्धा हे सर मुलं असं म्हणता येईल की शाळेकडे एक पाऊल दुर्लक्ष करून स्विमिंग कडे एक पाऊल एक्स्ट्रा टाकतायत आणि करतायत. जवळपास आम्ही ह्या एका महिन्यामध्ये सलग 5 तास, सलग 6 तास, सलग 7 तास असे कमीत कमी 15 ते 16 सेशन घेतलेत. त्यांचे आम्ही सगळे रेकॉर्ड्स ठेवलेत. ते जवळपास ताशी मोठे मुलं 3च्या स्पेसनं पोहतात. म्हणजे एका तासाला 3 किलोमीटर आणि लहान मुलं 2 ते 2.5 किलोमीटरच्या स्पेसनं पोहतात. आपण पाहिलं असेल की व्यायामापेक्षा 1 तास स्विमिंग करणं किंवा 1 तास सायकलिंग करणं याच्यासारखा व्यायाम कोणताही प्रकारचा नाहीये. कारण त्याच्यामध्ये पूर्ण शरीर आणि पूर्ण बॉडी त्याच्यामध्ये वॉर्म अप करत असते आणि त्याच्यामुळं स्विमिंग करणं हे अत्यंत चांगला व्यायाम आहे. त्या संदर्भात आपण या ठिकाणी आलो आहोत. आपल्या बरोबर काही पालक आहेत. सर, काय सांगता येईल एवढ्या लहान वयाची मुलं असू देत किंवा मोठ्या वयाची मुलं, आपल्याला साधं 10 मिनिटं 15 मिनिटं पळ म्हणलं तर पळणं शक्य नाही. परंतु ह्यांनी जर असं 12-12 तास जर सराव करायचा असेल की काय स्टॅमिना लागतो तुम्हाला काय वाटतं? नाही, बाळराजे पिंगळे सरांचं त्यांना मार्गदर्शन वेळोवेळी होतच असतं. त्यांचा सराव हा म्हणजे एक दिवस नाही हा, की आज ह्याची तयारी एक महिन्यापूर्वी केलेली आहे. 3 वर्षापासून सातत्यानं मुलं इथं प्रॅक्टिस करतात आणि त्याच एक फलस्वरूप आहे. त्यांचा डाएट पण वेळोवेळी मेंटेन केला जातो. त्यांचा डाएट आम्ही काही पुण्यातले काही इथले असं यांच्याकडून घेऊन मग त्यांच्यातला जो चांगला आहे तो आम्हीच थोडंफार निश्चित करतो आणि देतो. त्यात परत रेवडकर डॉक्टर आहेत, त्यांचं पण मोठं योगदान आहे मुलांच्या हेल्थ कॉन्शियस संदर्भातलं. आणि त्याच्याच फलस्वरूप आज हे मुलं सराव करून आज त्यांचं ते 12 तासाचं कम्प्लीट करतील. पाहिलं असेल की नुसतं स्विमिंग करण्यासाठी आपल्याला दिखावा नाही, तर त्यासाठी एक डॉक्टर देखील लागतात. कारण त्यांचं पूर्णपणे चेकअप किंवा त्यांची डाएट देखील प्रॉपर पाहिजे असते. स्विमिंग करणं एवढं सोपं नाहीये. मॅडम, तुम्ही पण या ठिकाणी आलेला आहात. तुमचा विद्यार्थी करतोय का स्विमिंग ह्याच्यामध्ये? हो, करते ना. किती वर्षापासून स्विमिंग करतोय? कशा प्रकारे तुम्ही डाएट पाळताय किंवा कशा प्रकारे त्याला सराव करताय? त्याला कधीपासून आवड लागली? 5वी पासूनच आवड आहे तिला आणि तेव्हापासूनच आम्हाला बाळराजे पिंगळे सरांचंच मौलाचं म्हणजे तुमची मुलगी आहे का? मुलगी आहे. बर. काय नाव मुलीचं सांगा? भार्गवी मुळे. 30 किलोमीटर विजयदुर्ग करून आलेले आहेत. आता श्रीलंकेसाठी आम्ही म्हणजे तयारी करतोय. पाहिलं असेल की यामध्ये सरांनी सांगितल्यासारखं एक 3-4 मुली देखील या ठिकाणी सराव करतायत. मुलं देखील आहेत आणि
बरेच रेकॉर्ड या ठिकाणी झालेले आहेत, परंतु आज 12 तासाचा रेकॉर्ड पूर्ण करण्यासाठी या ठिकाणी मुलं सराव करत आहेत आणि आता 1 वाजता त्यांचा 12 तासाचा जो पूर्ण होणार आहे टप्पा, तो आज 1 वाजता टप्पा पूर्ण होणार आहे. त्या सरावात आपण पाहिलं असेल की सर्व मुलं अगदी जोशाने या ठिकाणी पाहिलं असेल की तुम्ही स्विमिंग करत आहेत. श्रीलंकेसारख्या ठिकाणी स्विमिंग करायचं म्हणजे सोपं नाही. मग काय तयारी केली, कशा प्रकारे नियोजन आहे तुमचं, काय सांगता येईल? तर खरं सांगायचं म्हटलं तर ही एका कुणाचं काम नाहीये. ही एका टीमचं काम आहे. विद्यार्थ्यांचं तेवढंच काम आहे, एका कोचचं तेवढंच काम आहे, एका डॉक्टरचं तेवढंच काम आहे, एका आहार तज्ञाचं तेवढंच काम आहे. पालकांनी अशा समुद्रामध्ये मुलांना पाठवणं वयाच्या 9व्या वर्षी त्यांचं एक खूप मोठं योगदान आहे. आणि खरं सांगायला गेलं तर आपल्या बार्शीकरांचं, आपल्या आसपासचे जे जिल्ह्यातील वेगवेगळे प्रतिनिधी आहेत त्यांचंही खूप आभार मानतो. त्याचं कारण असं आहे सर, की श्रीलंका टू इंडिया हा जो इव्हेंट आहे तो आपण वैयक्तिक ऑर्गनाईज करतो. त्याच्यानंतर आपण सगळे गव्हर्नमेंटचे परमिशन घेतो, SFI चे ऑब्झर्व्हर असतात. सगळा गव्हर्नमेंटच्या अंडर हा इव्हेंट होतो. पण त्यासाठी आपल्याला खूप मोठा खर्च लागतो सर. साधारण 12.5 ते 13 लाख रुपये आमच्या ह्या सर्व विद्यार्थ्यांचा खर्च आहे. बार्शीतल्या अनेक जणांनी त्याच्यासाठी स्पॉन्सरशिप केली आहे. मी त्यांचे वडील नाव इच्छित घेतो. आपले खासदार साहेब असतील, ओमराजे निंबाळकर साहेब असतील, त्यांनी स्पॉन्सरशिप केली आहे. आपले माननीय साहेबांनी विद्यार्थ्याचं घेऊन म्हणजे 100 रुपयाची स्पॉन्सरशिप केलेली आहे. आज आपले गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर प्रशांत पैकेकर सरांनी 20,000 रुपये आणून दिलेले आहेत. साकतचे मोरे साहेब म्हणून एक जण आहेत, त्यांनी 11,000 रुपये आणून दिलेले आहेत. एक कृषी दूध कंपनी आहे, त्यांनी 21,000 रुपयाची मदत दिलेली आहे. आणि आम्ही बार्शीतल्या बऱ्याच जणांकडे गेलेलो आहेत. आपले मारुती आपले रोपचे चांडक साहेब असतील, कुबोटा ट्रॅक्टरचे शोरूमचे मालक असतील, जॉन डियर ट्रॅक्टरचे मालकचे शोरूम असतील, कराड बँक असेल, बँक ऑफ इंडिया असेल. कालच आम्ही आपले माढा तालुक्याचे खासदार धैर्यशील भैयांकडे गेलो होतो, त्यांनी 1 लाख रुपयाची मदत केली. असे बार्शी तालुक्यातले बरेच असे प्रतिष्ठित व्यक्ती आहेत आणि त्या विद्यार्थ्यांच्या मागे खरंच त्यांचं बघायला गेलं तर खूप मोठा योग आहे. की साधारण जर बघायला गेलं तर मी पण इथं शिकत होतो. मी माझ्या काही अडचणीमुळे ह्या गोष्टी सगळ्या पूर्ण करू शकलो नाही. त्यावेळेचं मार्गदर्शन असेल किंवा काही गोष्टी असेल, त्यावेळेस ठरवलं होतं की आपल्याला इथं त्या बार्शीमध्ये एक खूप मोठी गोष्ट करायची आहे. आणि त्यावेळेस बार्शीतले सर्व प्रतिनिधी एवढ्या उत्साहाने पाठीशी ठाम उभा राहत आहेत. त्याच्यामुळे आम्हाला खरंच एक दांडगं शक्तिबळ आलेलं आहे. खरं सांगायला गेलं तर हा इव्हेंट होतो, पण जनतेच्या माध्यमातून पोहोचवला जातो, प्रेसच्या माध्यमातून. जे सर तुमच्यासारखे जे सर्वजण डिजिटल मीडिया, प्रिंट मीडिया सर्वजण येतात, ते लावतात. खरं तर सगळ्यांचं ह्याच्यामध्ये आभार आहे. कुणी एका मुलाचं नाही ना, कुणी एका कोचचं नाही ना, एका विद्यार्थ्याचं नाही. ही एक टीम वर्क आहे असं मी म्हणेल सर. आणि या सगळ्यांचं मी बाळराजे पिंगळे कोच या नात्यानं फ्लिपर स्विम क्लब मी मनापासून आभार मानतो. आणि असंच बार्शीकरांनी आमच्यावर प्रेम दाखवावं आणि नक्की हे विद्यार्थी सर नॅशनल्स, ऑलिम्पिक्स नक्की खेळतील याची मी आश्वासन देतो. आपल्याकडे नॅशनल खेळाडू सुद्धा आहेत. 7 वर्षाची मुलगी आहे, तिचा 38 सेकंड टाइम आहे. बरेच रेकॉर्ड आपण अशा छोट्याशा तालुक्यामध्ये करतोय आणि त्याच्यामध्ये सगळ्यांचं प्रेम आहे. एवढं बोलून मी थांबतो सर. धन्यवाद. पाहिलं असेल की फायनान्शियल हे देखील महत्वाचं असतं. त्यांनी आता नावं घेतली त्याप्रमाणे सगळ्यांचं या ठिकाणी फायनान्शियल त्यांना सपोर्ट मिळालेला आहे. आणि आपण पाहिलं असेल की जे स्विमिंग करणारे लोक आहेत त्यांनी रात्रभर पाय असे पूर्ण पाण्यामध्ये ठेवलेले आहेत. कोणत्याही प्रकारचा स्टॉप घेतलेला नाही आणि कंटिन्यू त्यांचं स्विमिंग चालू आहे. आपण ते देखील प्रेक्षकांना दाखवणार आहेत. कॅमेरामॅन समी गणेश शिंदे, जी मराठी न्यूज, बार्शी. चला दे. जय सिंह